NDA मधलं ट्रेनिंग इतकं इंटेन्स असतं की त्याच्यामध्ये आम्ही प्रेफर करतो की त्या मुलींचे केस कमीच असावे. आणि जेव्हा अकॅडमी स्टँडिंग ऑर्डर्स असतात की ज्या ठरवतात की कॅडेटनी कसं वागावं, त्याच्यामध्ये लिहिलं होतं की म्हणजे कॅडेटचे केस कमी असायला पाहिजे. सो मी असा विचार केला की ह्या मुलींचे सगळ्यांचे केस कापायचे काही ह्याच्यामध्ये, कारण कळलं नाही पाहिजे की मुलगा आहे का मुलगी आहे. तर त्यांचे केस कापले आणि त्या मुली त्याच्याबरोबर खूप कम्फर्टेबल होत्या. एक मुलगी होती जी सिख होती, रिलिजियस पर्पजसाठी त्या म्हणजे सिख ठेवू शकतात केस. बरोबर. सो तिचे केस फक्त लांब होते आणि NDA पण ह्याच्याबरोबर ओके होतं. मग मध्ये एका व्हिजिट नंतर एक अनऑफिशियल पिक्चर त्यांचं बाहेर पडलं. ऑल्दो कुठल्याही प्रकारचे हे असे फोटो वगैरे रिलीज करण्याच्या आधी परवानगी घ्यावी लागते, पण त्याच्यामध्ये मिसकम्युनिकेशन झालं आणि तो फोटो बाहेर आला. तेव्हा सोशल मीडियावर असं आलं की अरे हे काय, ह्यांनी म्हणजे मुलींना मुलगा करून टाकलंय, ह्यांचे केस कापलेत. आणि मग म्हणजे आम्ही त्याला माचअप म्हणतो तसं मला बोलवलं गेलं की हे केस कसे काय इतके कमी कापले गेले आणि हे सोशल मीडियामध्ये असं येतंय. तर मला त्यांना सांगावं लागलं की ते केस आहेत, ते वाढणार आहेत. आणि केसांची लांबी ही म्हणजे मी स्त्री आहे किंवा माझी फेमिनिनिटी म्हणजे दर्शवत नाहीत. ते केस वाढणार आहेत आणि आत्ता ट्रेनिंगसाठी त्याची गरज आहे. तर त्या मुलींनी ते केलं. नंतर जर का कुणाची इच्छा असेल तर ते अगदीच वाढवू शकतात. म्हणजे भारतीय सेनांचे जे नियम आहेत त्याप्रमाणे मुली अगदीच ठेवूच शकतात केस, लहान छोटे मोठे जसेही त्यांना हवे असतील. बरोबर.